अर्धा सेकंद मला असं वाटतं की मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस साहेबांची भेट झाली नव्हती, तर आज एक फक्त सदिच्छा भेट होती. याच्यामध्ये कुठलंही राजकीय काही नव्हतं. सदिच्छा भेट होती आणि त्यासाठी ते आलेले ब्रेकफास्टसाठी. मला वाटतं आत्ता काही आज काय बोलणं झालं याची मला कल्पना नाही त्यांच्यामध्ये, पण आजची जी भेट होती ती राजकीय नव्हती, सदिच्छा भेट होती. आपल्याला माहिती आहे सन्मान्य राजसाहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे खूप जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत आणि त्यामुळेच ही एक सदिच्छा भेट होती. परंतु होते कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी काही वेगळी मतं मांडलेली होती ती अगदी भाजपच्या विरोधामध्ये होती, तर त्या अनुषंगाने काही चर्चा नाही. मुळात मी तुम्हाला तेच सांगितलं की राजकीय म्हणणं किंवा राजकीय भूमिका ह्या वेगळ्या असू शकतात, पण वैयक्तिक संबंध हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकारणी लोकांचे एकमेकांशी असतात. तर आजची जी भेट होती ही एक सदिच्छा भेट होती, याच्यामध्ये राजकीय काही नव्हतं. 15 दिवसही झालेले नाहीये. मनसेचा जो मेळावा झालाय त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी थेट भाजपवर टीका केलेली होती. देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा नाव टीकेदरम्यान राज ठाकरे यांनी घेतलेलं होतं. मग आज तो विषय निघाला नाही, त्या विषयावर काहीच चर्चा झाली नाही. मी मुळात सांगितलं की राजकीय भूमिका ह्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात, पण वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात. आणि आजची भेट होती ही कौटुंबिक भेट होती, सदिच्छा भेट होती आणि ब्रेकफास्ट करायला आलेले. अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात ठेवण्यासाठी राज्यपाल कोर्टातून आमदार बनवलं जाईल अशी देखील एक चर्चा आहे. मला कल्पना नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.